महाराष्ट्र राज्यातील दुसरी आणि नाशिक जिल्ह्यामधील पहिली लॉकडाऊन नंतरची मंचावरील स्पर्धा लक्ष वक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विभागून प्रथम क्रमांक विजेते प्रसाद देविदास जगताप व गायत्री रामहरी कुंदे, द्वितीय क्रमांक विजेते यश रवींद्र पाटील व विशाल कानकाटे, तृतीय क्रमांक विजेते महेश उशिरे व अजय वाघ, उत्तेजनार्थ विभागून अनिकेत ढोमाले व निकिता कानकुटे, संपादक कौशल वाखारकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख तुषार गुरम, सहसंपादक रोहित एलबामे, निवेदिता निकिता कातकाडे, परीक्षक संघ सामाजिक कार्यकर्ता निलिमा साठे, लेखक दिग्दर्शक निर्माते राजाभाऊ शर्मा, देऊळ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक UK अहिरे सर. खालील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रसिद्ध लेखक किरणजी सोनार, सुहास खाडे, राजाभाऊ शर्मा, निलिमा साठे, UK अहिरे. लक्ष्मीच आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा लक्ष वक्ता 2021 मध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत. ज्या प्रकारे लक्ष वक्ता ही संकल्पना प्रथमच नाशिक जिल्ह्यात लक्षणीय आयोजित केली आहे आणि निश्चितपणे एक होतकरू विद्यार्थी वक्ते यांना एक संधी उपलब्ध करून दिली आणि निश्चितपणे याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा. ज्या प्रकारे लॉकडाऊन होतो आणि लॉकडाऊनमध्ये ऑफलाईन स्पर्धा भरवली जात होती, ऑनलाईन स्पर्धा भरवली जात होती आणि ऑनलाईन स्पर्धेमध्ये स्क्रीन टू स्क्रीन प्रेझेंटेशन होतं. त्यामध्ये एक प्रकारचे जे काही वक्तव्य असतं ते नीट होत होतं. खरा वक्ता कसा असावा हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी एक मंच लागतो आणि तो मंच लॉकडाऊन नंतर प्रथमच लक्षणीय आयोजित केलेला आहे. या ठिकाणी लॉकडाऊन नंतरची पहिली ऑफलाईन ही स्पर्धा आहे हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि या कार्यक्रमात नाशिक शहरातून नव्हे, जिल्ह्यातून नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि प्रतिसादाला यश मिळेल अशी अपेक्षा लागतो. त्याचबरोबर एक प्रकारे जे आपण विषय घेतले, विषयावर बोलणं म्हणजेच वक्तृत्व स्पर्धा नसते. तर मला असं वाटतं की विषयाचं त्या ठिकाणी कसं प्रेझेंटेशन होतं, विषयाला मांडणं कसं येतं आणि विषयाला समाजाच्या प्रबोधनासाठी कसं त्या ठिकाणी प्रेझेंट करता येतं, ह्याला खऱ्या अर्थाने आपण वक्तृत्व स्पर्धा म्हणू शकतो. आलं आणि एखाद्या विषयावर बोलला आणि विषयावर बोलून झाल्यानंतर या ठिकाणी गेलं आणि बक्षीस जिंकलं, याला मी वक्तृत्व स्पर्धा म्हणणार नाही. विषयाच्या खोलात जाऊन विषयाला मांडणं आणि विषयातून एक प्रकारचं समाजाचं प्रबोधन करणं, याला मी खऱ्या अर्थाने वक्तृत्व स्पर्धा म्हणतो. आणि खऱ्या अर्थाने लक्ष देऊन हा मंच त्यासाठी उपलब्ध केलेला आहे एवढंच सांगतो. आणि सर्वांनी असा चांगला प्रतिसाद द्यावा आणि यशस्वीरित्या या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद द्या एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मन नाशिक जिल्ह्याला पाय रामाचे लागले, मन नाशिक जिल्ह्याला पाय रामाचे लागले. पंचवटीच्या वनवासाच्या काळात पंचवटीत राहिले, पंचवटीत राहिले. ब्रह्मगिरीचा पर्वत वाट भक्ताची पाहतो, पायी प्रदक्षिणा करता गाभा देवाचा दिसतो. शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले, तिचे स्मरण म्हणून नाव नाशिक लाभले. होता घाट घायाळ जटायू जीवदान रामाने दिले, भक्त टाकेला जाता तीर्थ पावन ते झाले. पर्वत अंकाई टंकाई ऋषी मुनीची पुण्याई, ते महत्व पर्वताचे जाता वाटते नवलाई. सिंहस्थ कुंभमेळ्याला साधू संत येथे येती, स्नान गोदेत करता भक्त तीर्थ पावन ते होती. दर चैत्री पौर्णिमेला उत्सव देवीचा भरतो, सप्तशृंगी दर्शनाने भास वैकुंठाचा होतो. शाही वाहन राजाने पांडवलेनी कोरली, इतिहासात जगाच्या नगरी नाशिक सजली, इतिहासात जगाच्या नगरी नाशिक सजली. तारीख 22 डिसेंबर 2020. विद्येचं बाहेर वगैरे असलेले पुणे एक जंगली जनावर अर्थात वळू तो त्याचे स्थान भरकटून
आपल्या चुकीमुळे, कारण आपण त्याचं जंगल काबीज केलं. आपण त्याचं जंगल काबीज केलं तर तो आपल्या स्थळी येणारच ना. पण त्याला हवे तसे सहयोग, त्याला शांत ठेवण्याचं आपल्याला काम करता आलं नाही. कारण तो क्रोधातून, याच कारणास्तव तो क्रोधातून मृत्युमुखी पडला. हे आपलं दुर्दैव. मला वाईट याचं वाटत नाही की तो मृत्युमुखी पडला, मला वाईट याचं वाटतं तिकडे चित्रकरण करणारा मायकल तिकडे हाजीर होता, पण माणसातला माणूस हाजीर नव्हता. माणूस हाजीर असता तर आज तो जिवंत असता आणि तो त्याच्या स्थळी पुन्हा गेला असता. पण काय करणार, दुर्दैव आपलं की ते मायकलला हाजीर होता, कारण त्याला चित्रफिती करून आपल्या ट्रेनमध्ये राहायचं होतं. आपल्या म्हणजे सोशल नेटवर्किंग साईटवर त्याला सतत आपल्या स्थानावर राहायचं होतं. इथे सर्व खेळ चुकतो, कारण आपल्याला त्यांची जागा पण पाहिजे, त्यांचं स्थान पण पाहिजे, आपल्याला ट्रेनवर पण पाहिजे, पण तो नकोय. ज्याच्यामुळे जो ट्रेनला येतो तोच असतो संभवतो. हीच आहे का आपली माणुसकी? इथेच हवी का आपली माणुसकी? अरे नाच वाटली पाहिजे. आपण जातावरून नाच करतो, पण आपण त्याची माणुसकीची जात विसरून जातो. हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणायला भाई भाई, तू जो म्हणता तिकडे जागा घेऊन पळतो. हे चुकीचं आहे. जे आपण म्हणतो तसं करायला वरती राहून भाषण करतो, माणुसकीतला माणूस शोधतो. कधी औरंगबाजी केली का तुम्ही? त्याची भाषणाला तर खूप नाहीये, पण बोलू शकत नाही. हाथरस सारख्या घटना घडतात. एका युवतीवर हल्ला होतो, तिच्यावर अत्याचार केला जातो. दुसऱ्या दिवशी तुम्ही शेअर फॉरवर्ड करणार, विषय संपवून टाकणार. हे चुकीचं. तुम्ही शेअर फॉरवर्ड करणार, त्याच्यासोबत स्वतः पण प्रतिज्ञा घेतात की हे मी तुला होऊ देणार नाही, कुणी होत असेल तर मी त्याला आळा घालेल. पण तुम्ही तसं करणार नाही, कारण तुम्हाला मायकलाच बनायचंय, माणूस नाही. इथेच माणुसकीची जात चुकते आणि इथे आपण मायकलाच तयार होऊन जातो आणि आपल्याला वाटतं आपण ट्रेन मध्ये आहोत. हा चुकीचा गैरसमज आपला. नेहमी लक्षात ठेवा, माणूस हा ट्रेननी नाही तर त्याच्या कर्तबगारीने, त्याच्या माणुसकीने ओळखला जातो. आज मी पायी येत होतो तेव्हा रस्त्यात बघितलं कुठेतरी अपघात घडतो आणि तिथे शिविका सुरू होऊन फोटोग्राफी चालू होते. हे चुकीचं. त्याच ठिकाणी कोणी म्हातारा व्यक्ती मध्ये जाऊन सोडवतो तर त्याला माणुसकीची जात आहे, कारण तो विचारसारखा आहे. हे तर ठीकच होतं. वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आया बहिणीवर किंवा तायांवर जेव्हा ऍसिड झाला किंवा अत्याचार होतो, तेव्हा मला असं वाटतं आजोबा प्रताप शिवरायांच्या काळातला जेव्हा स्त्री आणि बहीण सगळ्या सुरक्षित होता, कारण तेव्हा राजांचा शासन तेवढा कडक होता. आता फक्त महिला दिशा कायदा आपण आता महिला फक्त दिशा कायदा केला, त्याच्यावर अवलंबाजी नाही अजून. कारण आपल्याला तर फक्त म्हणायचंय आम्ही असा न्याय केला तसा, कारण आपल्या राजकारणाचा हेतू आहे, कामाचा नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, आता सांगतो तुम्हाला, जर राजांचा इतिहास पुन्हा घडवावा तर आधी यांना आळ घाला, स्वतःपासून सुरुवात करा. या मंचावर किंवा कुठेही पण त्या विषयाला मांडू नका आणि त्याला पुढे स्थान देऊ नका. तेव्हा आपण त्याला सुधारण्यात आहोत. हे सर्व ठीक. नांदेड 2014 ची गोष्ट. भावाने भावावर हल्ला केला, स्वतःच्या पाठीवर पाय ठेवून आला. लहानपणी आई माझी आई तुझी आई करता करता भांडणं आणि आज त्याच्यावरच वार केला. हे किती दुर्दैव आपलं. कारण आपल्या माती विरुद्ध आपली क्षमता तिथे संपते ना. आपल्याला नेहमी दुसऱ्यांपासून पुढे जायचं असं नाही की आपण सर्व मिळून पुढे जाऊन मी कसा पुढे जाईल, मी पण हा माणुसकीला आळ घालून गेला. म्हणून म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवा, माणुसकीला विसरू नका. कारण आज तुम्ही दुसऱ्याला माणुसकीला, पण उद्या तर नक्कीच तुमच्याकडे पुन्हा येणार, नक्कीच तो पुन्हा येणार. आपण म्हणतो सर्वच तसे नाही. कुठल्या तरी काही त्याला विरोधही करतो, चळवळही सुरू करतो. चळवळ सुरू केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी याला आळ बसलेला आहे. या आळामुळे पुन्हा या पंचायतीला जागा मिळणार नाहीये. विश्वास आहे मला की आपण याचे सारथी होऊ आणि उद्याच्या नव भारताचे साक्षी होऊ. धन्यवाद.
भारत की इस पावन भूमि में ऐसा भी एक रिवाज हो, मस्जिदों में पूजा और मंदिरों में नमाज हो, मस्जिदों में पूजा और मंदिरों में नमाज हो. खरंच असं घडलं तर हे भांडणं तंटे होणार आहे. आज राजकारणामध्ये सुद्धा पक्ष आहे. मी म्हणते कशाला हवे ते पक्ष, कशाला हवे? जर सगळे जण विचार विनिमय करतील, एकजुटीने राहतील, तर होणार आहे काय हे भांडणं? या सगळ्या वाटाघाटी काहीच होणार नाही. सगळं काही गुन्हा गोविंदाने वाटलं जाईल. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला, शिवजयंती सुरू केली. कशासाठी? तर माणसं एकत्र यावे, विचारांचा विनिमय व्हावा, चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण व्हावी. पण काय होतं गणेश उत्सवांमध्ये? कॉलनीमधले 10-15 मुलं एकत्र येतात. ज्या दिवशी बाप्पाचं आगमन होणार, दारू वगैरे पितात, फुल चिक होतात आणि पोरींची छेड काढतात. हे आपले संस्कार, ही आपली माणुसकी मुळीच नाही. कसं आहे ना, पूर्वी गाव होतं, माणसं एकत्र आली, मग ते गुन्ह्या गोविंदाने राहायची, आपले विचार विनिमय सगळं जे सण उत्सव होते सगळे सोबत साजरा करायची. पण मग आता काय झालं? गाव विस्तारले, चाळी झाल्या, माणसाला पैसा दिसू लागला, माणूस पैशाच्या मागे राहू लागला. आणि मग काय झालं? गावांनी यांनी त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फ्लॅट सिस्टीम आली, त्याच्यामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये रूपांतर झालं. आणि मग आता अशी परिस्थिती उद्भवली आहे मुंबई पुण्यामध्ये, आपल्या शेजारी कोण राहतं हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. मग एखाद्या वेळेस आपत्कालीन गोष्ट उद्भवली तेव्हा आपण काय आणि माणुसकीला हरवून बसला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, शैले शैलेन माणिक्यम भौतिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक पर्वतामध्ये माणिक्य नाही, प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नाही, सर्वीकडे साधू नाही आणि प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड नाही. अगदी यथाच दृष्टांत देऊन सांगायचं झालं तर दिसणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये हा माणूस असेलच असंही नाही. मी तुम्हाला अगदीच मागच्या काळामध्ये किंवा इतिहासामध्ये अजिबात घेऊन जाणार नाही, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये माणूसपणाला आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा काही घटना घडल्या की ते ऐकूनच मन सुन्न होतं. माणुसकीचा जीडीपी हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या जीडीपी पेक्षाही खाली गेला असं दुर्दैवाने म्हणावं लागलं तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त असताना कोरोनावरील पहिली लस शोधणारे रशियातील डॉक्टर अलेक्झांडर यांची 22 डिसेंबर 2020 रोजी हत्या करण्यात आली. धर्म, जात, पंथ, प्रदेश, वर्ण हे काहीही न पाहता संपूर्ण मानव जातीवरच सोडवलेल्या संकटाचा त्यांनी शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिची अस्मिता करू नका, देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून पिटू नका असे विचार असणाऱ्या कुसुमाग्रजांच्या भूमीमध्ये जर आपण राहत असू तर वारंवार कानावरती पडणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना थांबायला नको का? 29 डिसेंबरला रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये एका 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि हे ऐकून देखील चीड न येणे इतक्या दगडाच्या काळजाचे आपण कधी पात्र झालो. अगदी 2 महिन्यांपूर्वी केरळमधील हत्तीची घटना आपण सर्वांनी ऐकली असेल. एका गर्भवती हत्तीला काही असंवेदनशील माणसांनी फटाक्यांनी वाजलेलं अन्न खाऊ घातलं आणि ते अन्न तिच्या अन्ननलिकेत फुटलं. तिच्या पोटातल्या पिलासहित तिचा मृत्यू झाला. ही गोष्ट कोणी एका मानवाने केली असेल असा विश्वासच बसत नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची देखील आपल्याला कल्पना असेल. आता ते काही फायद्याची की तोट्याची या वादात मी पडत नाही, परंतु एक घटना सांगावीशी वाटते की आपल्या कृषीप्रधान देशामध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यावर, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, त्याच्यावरती गार पाण्याची बलथडी फवारणी मारण्यात आली. ही गोष्ट निश्चितच माणुसकीला धरून नव्हती. परंतु हे सर्व असताना देखील माणसाचा माणूस संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. संपूर्ण जगामध्ये कोरोनावर कितीही राजकारण झालं तरी आपण सर्वजण कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढा देतच आहोत. जगामध्ये स्त्रियांवरती कितीही अत्याचार झाले, थोडे लोक ते अत्याचार करणारे असले तरी त्या विरोधात दिशा कायद्याची मागणी करणारे लाखो लोक आहेतच. धर्माच्या अंधभक्तीतून जरी दहशतवादाचा जन्म झाला असला तरी जोपर्यंत आपला धर्म माणसाचा आणि जात माणुसकीची असेल तोपर्यंत दहशतवादाचे हातपाय या जगामध्ये पसरणं अवघडच राहील. याचबरोबर सांगावंसं वाटतं की हत्तीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घालणारे जरी 1-2 असतील तरी अशा अनेक वन्य प्राण्यांचे संरक्षण करणारे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि त्यांचा संपूर्ण परिवार हे माणुसकीचं दर्शन घडवतच आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात शेतकऱ्यांमध्ये बांधण्यासाठी पाण्याची नळी होती, त्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात संध्याकाळी शेतकऱ्यांच्या पंक्तीमध्ये वाढण्यासाठी पोळी होती. हा फोटो तर आपण समाज माध्यमांवर बघितला असेलच. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की माणसाची माणुसकी संपूर्णपणे नष्ट झालेली नाही, ती फक्त कुठेतरी हरवली आहे. सूर्याला चमकण्यासाठी सांगावं लागत नाही, फुलालाही तरवण्यासाठी सांगावं लागत नाही, तसंच माणसालाही माणुसकी दाखवण्यासाठी सांगावं लागलं नाही. फक्त सूर्याला चमकण्यासाठी गरज असते ती उगवण्याची,
फुलाला दरवण्यासाठी गरज असते ती बहरण्याची आणि माणसाला माणुसकी दाखवण्यासाठी गरज असते ती माणसात येण्याची. जोपर्यंत माणूस माणसात येत नाही तोपर्यंत माणुसकीचं दर्शन घडणार नाही. वि. स. खांडेकर अमृतवेल्या कादंबरीमध्ये म्हणतात की विरोधाभास अलंकाराचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण जर मला कोणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईन मनुष्य. माणसाच्या मनामध्ये जशी उच्छृंखल आसक्ती आहे तशी उदात्त विरक्ती जी आहे. मनुष्य हा एक रंगी नाही. माणसाचा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशी नाही, तर तो स्वतःशीच आहे. आणि मला खात्री आहे जेव्हा माणूस या संघर्षामध्ये विजय होईल तेव्हाच तो स्वतःला या जगातील सर्वात बुद्धिमान आणि संवेदनशील प्राणी माणूस असं म्हणून घेऊ शकतो. विरामाकडे वळताना फक्त एवढंच म्हणतो की आपकी जिंदगी बेहतर तब होती है जब आप खुश होते हो. आपकी जिंदगी बेहतर तब होती है जब आप खुश होते हो, लेकिन आपकी जिंदगी बेहतरीन तब होती है जब आपकी वजह से लोग खुश होते हैं. जेव्हा आपल्यामुळे लोक आनंदित होतील, एका मानवामुळे दुसरा मानव आनंदित होईल, तेव्हा त्या आनंदाचं कारण ठरलेल्या मानवाला माणूसपण प्राप्त होईल, त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि माझ्यासारख्या शोधकाला माणसातला माणूस सापडेल. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो, मी स्पर्धक कोड क्रमांक 20 तुम्हासमोर विषय मांडतोय. ती सध्या काय करते? प्रश्नचिन्ह. या भूतलावर मानव निर्मिती झाल्यापासून तर आजपर्यंत स्त्री आणि पुरुष नाण्याच्या या दोन बाजू जगावर राज्य करत आले आहेत. कधी स्त्री प्रधान संस्कृती तर कधी पुरुष प्रधान संस्कृती नांदत आलेली आहे. 200 वर्षांपूर्वी इंग्रजांनी येथे आपल्या राजवटीची स्थापना केली आणि अनेक प्रकारच्या रूढी परंपरांना तडा दिला. मुख्य म्हणजे नवीन शिक्षण व्यवस्था आली आणि समाज सुधारणाच्या संघर्षमय प्रयत्नातून स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. आजची स्त्री केवळ चूल आणि मूल या गोष्टींपुरती मर्यादित न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना अधिक सरस कामगिरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करू लागलेली आहे. ती सध्या काय करते तर ऐका. ती सध्या अंतराळवीर आहे, ती सध्या वैमानिक आहे, ती सध्या राष्ट्रपती आहे, ती सध्या पंतप्रधान आहे, ती सध्या डॉक्टर आहे, ती सध्या अधिकारी आहे, ती सध्या जज आहे, ती सध्या वकील आहे. अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जी आघाडीची लढाई सक्षमपणे लढते आहे. ती क्रिकेट खेळते, ती कुस्ती खेळते, ती सर्व प्रकारचे खेळ प्रावीण्यसहित खेळते, ती समाजसेवा करते, ती राष्ट्र चालवते, स्वच्छतेच्या कामात देखील ती सर्व बाबतीत आघाडीवर असते आणि सर्वात महत्त्वाचे राष्ट्राच्या उभारणीचे देखील ती आपले कौशल्य पणाला लावते. मानवा पंथात श्री चक्रधर स्वामी आपल्या साधक शिष्यांना म्हणतात, श्री म्हणजे द्रव्याचा रागोरा आणि द्रव्य सेवेली या माझरीती श्री दर्शन मायेची माजुली म्हणून तिची कामिनी न पाहावी. समर्थ रामदास स्वामी यांचे वाक्य आहे, का निंदितो जनिस बायकोला, का निंदितो जनिस बायकोला, बायकोच्या मुळे जन्म तुला. श्री म्हटल्यावर वात्सल्य, प्रेम, करुणा या भावना समोर येतात, पण त्याचबरोबर एक शक्ती संपूर्ण स्वरूप देखील समोर उभे राहते. पिंजऱ्याचा पोपट बघितलाय कधी? त्या पोपटाला आपण बाहेर जरी काढले तरी तो पोपट उडत नाही. वास्तवामध्ये जर त्याला सवय लागली तर आपल्याला स्वतंत्र जरी दिले तरी उडण्याची सवय होत नाही. अशीच काहीशी अवस्था झालेली असावी पूर्वीच्या काळात स्त्रियांची, पण आताची स्त्री मात्र तशी नाही. आताच्या स्त्रियांना या आकाशात मुक्तपणे छंद विहार करावाच वाटतोय. ती सध्या काय करते तर एका बाजूला राष्ट्रपती, पंतप्रधान अशा मोठमोठ्या पदांवर असणारी ती स्त्री, दुसऱ्या बाजूला हुंडाबळी आणि पुरुषी अहंकारातून आलेलं वर्चस्व यातून भरडली जाते. ज्या समाजात तिचा आदर करायला हवा त्याच समाजात तिचा अनादर होतोय. ती तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करते. कोण असेल बरं ती? तर ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे आणि कोणाची तरी मुलगी आहे. त्या समाजात तिचा नेहमी अनादर होतोय. खरं म्हणायला गेलं तर ती सध्या काय करते तर ती तिच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरुद्ध लढत ठामपणे समाजाला तोंड देत उभी आहे. ती सर्वच क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. पण तीच स्त्री दुसऱ्या बाजूला प्रेम प्रकरण आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक आजार यास बळी पडत आहे. ही बाब अत्यंत खेदाची वाटते. मित्रांनो, स्त्री म्हणजे चंचलतेचे दुसरे रूप. स्त्रीच्या ठाई अन्य वस्तूपरी अमृत विषाला ठात, स्त्रीच्या ठाई अन्य वस्तूपरी अमृत विषाला ठात, स्त्रीच्या पायी दंडले थोडे बहुत बुडाले ठात, बहुत बुडाले ठात. जिथे जिथे रूढी परंपरा आहे तिथे तिथे काही लोकांनी स्त्रियांना दडपण्याचा प्रयत्न केला. पण एकांतात सांगायला गेलं तर आपल्या संस्कृती रक्षकांनी जिला देवता, माता व या भूतलावरील प्रथम देव म्हणजे आई अशी उपमा दिली, एवढी महानता दिली, त्याच समाजात तिची अवहेळनाही होते. हा प्रश्न जरी फार अवमानकारी, थोडा कुचट असला आणि याची उत्तरे मात्र मोठी भारदस्त आहेत. पण आताच्या स्त्रियांनी परंपरेच्या नावाखाली अडकवलेल्या बंधनातून स्वतःला मुक्त केले
केलेल्या आहे. स्त्रिया आता सक्षम झालेल्या आहेत. स्त्रिया आता अबला नाही तर सबला आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना झालेली आहे. आधुनिक काळातील स्त्रियांनी आपल्या शक्तीची आता ओळख करून घेतलेली आहे. स्त्रियांनी आता हे सिद्ध केलेले आहे की त्या एकमेकांच्या शत्रू नाही तर एकमेकांच्या सहकारी आहेत. अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी स्त्रियांनी आता स्वतःच्या मनाची तयारी करून घेतलेली आहे. पुऱ्या झाल्या सहन वेदना आता गप्प बसले नाही पुन्हा. पुऱ्या झाल्या सहन वेदना आता गप्प बसले नाही पुन्हा. उरली न गरज आता कुणाची सोबत हवी आता फक्त श्री शक्तीची. शक्ती रूपेण संस्थिता मातृ रूपेण संस्थिता वृत्ती रूपेण संस्थिता अशी असणारी ही जीवनदायिनी तिचा आपण केवळ आदर न करता केवळ उत्सवापुरती न पुजता तर तिला तिच्या विकासात सर्वांतरी आपण सहाय्य करावे. या सृष्टीची उत्कृष्ट धर्मवृत्ती असणारी ती आपल्याला नेहमी आदरणीय असावी. ती आपला अविभाज्य भाग आहे. तिच्याशिवाय हे जग शून्य वासेल. त्यामुळे आपण तिचे अस्तित्व मान्य करण्यापेक्षा तिचे कर्तृत्व मान्य केले पाहिजे. आणि मित्रांनो, ती सध्या काय करते हा विषय मांडत असताना तिच्यासाठी तो सध्या काय करतो या दृष्टीने विचार करणे ही मला फार महत्त्वपूर्ण वाटते. तो तिच्यासाठी काय करतोय तर तो तिच्यासाठी पदोपदी तिला खंबीरपणे साथ देतोय. तिच्या आकांक्षांना तो मुक्तपणे विहार करू देतोय. तो तिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेताना ती डगमगू नये म्हणून तो तिला प्रेरित करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तिच्यासाठी तो सध्या काय करतोय तर व्यासपीठावर उभा राहून तिच्या मनातील भावना ती सध्या काय करते तो विचार आणि हा विषय तुम्हाला सगळ्यांसमोर तो व्यक्त करतोय. मित्रांनो, ज्या वेळेस स्त्री आपल्या आकांक्षांना सत्याची जोड देत आपल्या स्वप्नाच्या दुनियेत झेप घेईल. या देशात जेव्हा स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते याचा दिखावा न करता जेव्हा यावेळेस हे सत्य होईल तेव्हा प्रत्येक वक्ता व्यासपीठावर हाच विषय मांडेल. ती सध्या काय करते तेव्हा कोणत्याही वक्त्याला व्यासपीठावर हा विषय मांडावा लागणार नाही. ती सध्या काय करते धन्यवाद.